हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये सुकलेला कच्च्या कैरीची कढी। एकदा तुम्ही कढी नक्की ट्राय करून बघा, एक नंबर कढी आहे। त्यासाठी काय केले, कच्च्या कैरीला असे लांब लांब काप करून घेतले, त्याला 2 ते 3 दिवस मस्तपैकी उन्हामध्ये कडकड सुकवून घेतले। सुकलेल्या कच्च्या कैरीला स्वच्छ धुवून घेतले आणि 10 ते 15 मिनिटापर्यंत आपण त्याला मुरत ठेवले होते। मस्तपैकी ते मुरल्यानंतर त्यामध्ये टाकलं आपण थोडंसं बेसन, हळद, मीठ आणि धनापूड, सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपण मिक्स करून घेतले आहे। कढीसाठी आवश्यक तेवढी तयारी करून घेतली आहे। नंतर गॅसवर पॅन गरम केले, त्यामध्ये तेल टाकले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण जिरं, मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, खोडलेला लसूण, सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपण एकत्र करून घेणार आहे। शिजल्यानंतर त्यामध्ये आपण जो कच्च्या कैरीचा घोळ तयार केला होता तो टाकला, त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी टाकले, सोबतच गूळ टाकला। आता याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहे आणि 2 ते 3 उकळी येऊपर्यंत आपण याला मस्तपैकी शिजवून घेणार आहे। बघा, छान आपल्या कढीला मस्तपैकी उकळी आली आहे बघा। आणि एवढी टेस्टी, एवढी पौष्टिक अशी कढी आहे। काल जो मी फुणक्याचा व्हिडिओ टाकला होता त्याबरोबर तर एक नंबर लागते। फुणक्याबरोबर ही कढी अवश्य खाऊन पहा, खूप टेस्टी लागते। कढी झाल्यानंतर त्यामध्ये टाकला आहे आपण कोथिंबीर। अशा प्रकारे आपलं सुकलेल्या कच्च्या कैरीची कढी तयार झाली। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच विदर्भाच्या रेसिपी सोबत।